नमस्कार, मी परमदत्त जाधव. तर यंदाच्या वर्षी मान्सूनचा अंदाज नुकताच वर्तवण्यात आलेला आहे. दीर्घकाळापासून सामान्यहून सरासरीच्या नेमक्या किती टक्के पाऊस पडेल याबाबत पहिला अंदाज आज समोर आलेला आहे. तर एप्रिल महिन्यात देशातील बहुतांश राज्यांमध्ये वादळी वाऱ्याची हजेरी पाहायला मिळत आहे. मार्च महिन्यात अतिशय स्थिती पाहायला मिळाली. सध्या वातावरणात काही बदल होऊन पावसाचं प्रमाण कमी होत असून उष्णता वाढण्याचा प्राथमिक अंदाजही वर्तवण्यात आलेला आहे. दरम्यान यंदाच्या वर्षी पावसाचं प्रमाण कसं राहील, तर मोसमी वाऱ्याचा मुक्काम कसा असेल आणि देशात मान्सूनची काय परिस्थिती असेल या प्राथमिक अंदाज समोर आलेला आहे. तर जे स्कायमेट या खाजगी कंपनीने हवामान संस्थेने नुकत्याच 2026च्या वर्षाचा मान्सूनचा अंदाज वर्तवलेला आहे. तर ज्यामुळे या वर्षात मान्सून प्रमाण सामान्यहून कमी राहण्याची प्राथमिक शक्यता सांगितलेली आहे. जून ते सप्टेंबर या 4 महिन्यादरम्यान मान्सूनचं प्रमाण सरासरी 868.6 मिमी म्हणजेच 94% राहण्याचे पूर्वानुसार आहे. ही आकडेवारी सरासरीच्या 5% पेक्षा कमी जास्त असल्यास त्यामुळे 90%हून अधिक पाऊस पडणार आहे. आनंद व्हायचे आहे की सरासरी कमी पाऊस हा पडणार म्हणून चिंता करायचा हाच प्रश्न पडत आहे. तर मान्सून दुसरा टप्पा सर्वाधिक नियमित आणि अस्थिर राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. भारतीय महासागर डायपोल सुद्धा मान्सूनवर परिणाम करू शकतो. यामुळे क्वचित प्रसंगी मान्सूनवर सकारात्मक परिणाम होण्याची शक्यता असल्यानं मान्सूनची सुरुवात चांगली राहते. हे पाहणं महत्त्वाचं ठरेल की दुसऱ्या टप्प्यामध्ये मात्र मान्सूनवर कोणतीही स्थिती प्रभाव पडताना दिसणार नाही. तर भौगोलिक परिस्थितीमध्ये मध्य पश्चिम भागामध्ये पावसाचं प्रमाण यंदाच्या वर्षी कमी राहण्याची शक्यता आहे. पंजाब, हरियाणा आणि राजस्थानमध्ये पावसाचं प्रमाण यावर्षी सरासरीहून अधिक असू शकते. प्रामुख्यानं ऑक्टोबर आणि सप्टेंबर हे 2 चित्र पाहायला मिळू शकते. पण पूर्व आणि उत्तरेकडील मात्र समाधानकारक पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवलेला आहे. तर स्कायमेटच्या या अंदाजानुसार मान्सून एकतर प्रमाण हा 90 ते 95% दरम्यान राहील, जे सामान्यहून कमी श्रेणी गणले जाते. जानेवारी 2026 मध्ये सुद्धा मान्सूनच्या अंदाजानुसार देशात पावसाचं प्रमाण सामान्यहून कमी असेल असं म्हटले गेले आहे. तर हाच अंदाज आताही कायम ठेवण्यात आला आहे. तर स्कायमेट कार्यकारी संचालक जतिन सिंह यांच्या माहितीनुसार ला निना नंतर आता पॅसिफिक महासागरामध्ये इएन्सो तटस्थ झालेला आहे. एल निनोच्या या प्रारंभी टप्प्यानंतर वर्षाखेरीस ही स्थिती आणखी भक्कम राहण्याची शक्यता आहे. याचा थेट परिणाम आपल्या मान्सूनवर होण्याची शक्यता आहे. तर ही जी आपले स्कायमेट ही खाजगी संस्था आहे आणि या वर्षीचे जे हवामान अंदाज हा आज जाहीर केलेला आहे. धन्यवाद.